हे गादीवरचा प्रश्न आहे. मुंबईहून आले होते. मला सांगितलं स्वामीजी की माझा बिझनेस ठप्प झालं तर मला कुठेतरी बरकत पाहिजे. तर बरेच भक्त काय मन करतात की बाहेरच राहतं मगून जातात. लक्षात आलं. पण मायबाप जीवनामध्ये कितीही समस्या असू दे देवाकडे जायचं ना तर बाहेरच नसावं. ते बाहेरच राहू द्या. शारीरिक प्रॉब्लेम, कौटुंबिक प्रॉब्लेम, संततीच्या लग्नाचं, कारोबारचं, सर्व्हिसचं कोणतीही समस्या असू दे देवाकडे गेल्यानंतर पूर्ण होते म्हणजे होते. तर ते महिलांनी काही दुपट्टा टाकेल नव्हतं. मी सांगितलं ताई, मला सांगितलं हा स्वामीजी बोला. म्हटलं ताई कुठून आले? मुंबईहून आले म्हणे. तुमचं नाव म्हणे आम्ही ऐकलं. म्हटलं ऐकलं तर चांगली गोष्ट आहे. नंतर मला तिने काय सांगितलं, स्वामीजी तुम्ही लई छान दिसतात म्हणून. म्हटलं छान दिसायचं चेहऱ्यावर नसावं, मनामध्ये असावं. लगेच ताईने सांगितलं येत रे कडक आहे म्हणे. म्हटलं ताई तुमच्याकडे दुपट्टा नसेल तर माझा दुपट्टा द्याव का? नाही नाही म्हणे आता आमच्या इकडे तसंच चालत. तुम्ही रामचंद्र भगवानाकडे पहा, श्रीकृष्ण पकड पहा, एखादी देवीकडे पहा. चुनरी असू द्या, पेहरवेस असू द्या, पण एक हातामध्ये दुपट्टा आहे. तो कसाचा दुपट्टा असतो माहिती आहे? नाही. एखादी स्त्री आहे तिच्या डोक्यावर पदर असतो. तो कसाचा आहे माहिती आहे? नाही नाही नाही. चल मी सांगतो. एखादी संत महात्माचे हातामध्ये दुपट्टा असू द्या की एखादी स्त्रीचे गळ्यामध्ये दुपट्टा असू द्या किंवा एखादी सौभाग्यवतीचे डोक्यावर पदर असू द्या, तो धर्माचा रक्षक आहे.